चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी संघ. चला वेळ काढायचा नाहीये आपण. मैदानाच्या आतमध्ये पार्थ गांधी हा देखील सज्ज झालाय. या वर्षीच्या अंगामध्ये जर पाहायला गेलं तर जबरदस्त गोलंदाजी या खेळाडूची राहिली. उपयुक्त खेळाडू आहेत पार्थ गांधी आणि त्यांच्याच बरोबरीने जर पाहायला गेलं तर ज्या खेळाडूने अंडर 14 आणि अंडर 16 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं लेदर बॉल क्रिकेट मध्ये प्रतिनिधित्व केले असा खेळाडू सार्थक इथे मात्र पाहायला भेटेल. एक युवा खेळाडू आहे. जबरदस्त खेळ या खेळाडूने दाखवलाय आणि म्हणूनच कुठेतरी हे नाव देखील चर्चेमध्ये राहिले. सातत्याने लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे आणि म्हणूनच या खेळाडूंवरती जास्तीत जास्त मदत असणार आहे. पाहिजे कशा प्रकारे इथे मात्र या दोघांना रोखलं जाईल आणि रोखण्यासाठी सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील गोलंदाज सागर इथे पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. ओ हो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न झालाय. एकेरी धाव जरूर आले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? अक्षय आलेत, अक्षय पाटील चेंडूला फेकी करतील तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानले. सार्थक सांगते की काही गरज नाहीये घाई करण्याची. सिंगल डबल धावा करूया आणि त्यानंतर इथे चांगला स्टार्ट देऊया आपल्या संघासाठी. पण एकदा पाहायला मिळतील गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होताना दिसतील सागर. त्यांच्या विरोधात मात्र एक युवा बॅटर आहे. जबरदस्त खेळाडू आहे. अंडर 14 आणि 16 रत्नागिरी जिल्ह्याचं लेदर बॉल्स या खेळाडूने जर पाहायला गेलं तर प्रतिनिधित्व केलं असा खेळाडू आहे सार्थक. आपण या खेळाडूला पाहतोय. ओहो, वेगात टाकलाय परंतु त्या वेगाबरोबरच अचूकता देखील महत्वाची होती आणि ती अचूकता नाहीये या चेंडूवरती. डाव्या बाहेरचा चेंडू आणि अचूकतेचं माहेरघर म्हणजेच गिरीश कोचरीकर या मॅचचे पंच म्हणून काम पाहत आहेत. ओहो, या चेंडूवरती बॅक टू द बॉलर फटका खेळायचा होता. थोडस क्रॉस केलाय आणि एकेरी धावा या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडले गेले. 3 धावा आलेत. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली आहे दोन्ही संघांसाठी कारण का गोलंदाजाने देखील धावा रोखल्यात आणि फलंदाजाने देखील थोडस सिंगल डबल धावांवरती वर केल्या. पुन्हा एकदा इथे मात्र शॉर्ट ऑफ बॉल पुलला सक्सेसफुल करायचं होतं आणि त्या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा तितकासा खास संपर्क नाहीये आणि म्हणूनच या चेंडूवरती धावा जर पाहायला गेलं तर एकच धाव आहे. फटका तर मोठा खेळायचा होता परंतु संपर्क तो नाहीये आणि म्हणूनच धावा ज्या आहेत त्या रोखल्या जात आहेत. ओ, फटका तर फसलाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये एकेरी धाव असेल. एकेरी धावाने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे जाईल. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत धावांचा जर विचार केला तर 4 धावा त्या फलकावरती लागलेत. सॉरी, माफ करा, 5 धावा आहेत. ओहो, फटका फसला. चेंडू हवेत आहे. संधी निर्माण झाली. सागरने हा जेल टिपला गेलाय. अलगद साधा सरळ सोपा जेल आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. या षटकातील
शेवटचा चेंडू खेळण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आम्हाला पराभवाची भीती नाही, कारण का आमचा जन्म हा संघर्षाच्या मातीमध्ये झालाय आणि याच संघर्षाच्या मातीतील एक उभरता सितारा शैलेश मधने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शैलेशला या मॅच मध्ये दर्जेदार बॅटिंग करावी लागेल. एक जबरदस्त बॅटर आहेत, परंतु इथे मात्र ती बॅटिंग दाखवावी लागेल. संधी मिळाली जरूर, त्या संधीचं सोनं करावं लागेल. परंतु सागर देखील सांगतात माझं सागर हे नाव आहे आणि मी सागराप्रमाणे अथांग कामगिरी करणार आणि ती कामगिरी केली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या, त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय जय भैरी नाचणीचा संघ, अर्थात दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरीचा संघ. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. ग्रामीण पटलावरती या संघाचा बुलबाला सातत्याने राहिला. ओहो, वेगात टाकलाय शैलेश मधनेसाठी. थोडस जर पाहायला गेलं तर बॉडीवरती टाकलाय, वेगात टाकलाय आणि म्हणूनच या चेंडूवरती फक्त एकेरी धावले. पहिले षटक संपुष्ट झालंय. पहिल्या षटकाची इथे मात्र प्रतीक्षा इथे मात्र संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा या धावफलकावरती लागल्यात. धावसंख्येचा जर विचार केला तर पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये सागरने फक्त 6 धावा खर्च केलेत. एक विकेट आली आहे. सार्थकची ती विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आता पूर्णमध्ये मदार या दोन्ही खेळाडूंच्या कांद्यावरती आहे. एका बाजूला जर पाहायला गेलं तर पार्थ गांधी, तर दुसऱ्या बाजूला शैलेश मधने. हे दोन्ही जबरदस्त बॅटर आहेत. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव या खेळाडूंना आहे आणि म्हणूनच या रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये आतखंड राहिले या दोन्ही खेळाडूंचा. एका बाजूला पार्थ गांधी, तर दुसऱ्या बाजूला तर पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवरती सतीश नाचनकर हे देखील सज्ज झाले आहेत. एक जबरदस्त ऑलराऊंड खेळाडू म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जात आहे असा खेळाडू शैलेशच्या पार्थ गांधीच्या विरोधात. ओहो, नक्कीच फटका खेळला गेलाय. फटका फसला देखील. ओहो, झेल सोडला जातोय. आज निखिल थोडस जर पाहायला गेलं तर टेन्शन मध्ये आहेत की काय असं पाहायला मिळतंय. परंतु संघ सहकारी सांगतायत निखिल नो डाऊट इथे जेल सोडलायच करा, परंतु असू द्या, यानंतर जेल पकडायचं आपल्याला. एक चूक माफी असते, परंतु दुसरी चूक केली तर त्याला माफी नाहीये. सतीश नासनकर एक अष्टपैलू खेळाडू. 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम देखील याच्या नावावरती आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर ओहो, बॅक टू द बॉलर फटका खेळलाय. वेगात टाकला, तेवढ्याच वेगाने इथे मात्र फटका खेळला. रोखला देखील गेलाय आणि म्हणूनच धावा 7 धावा फलकावरती लागल्यात. विराट वीर दौडले 7 नाही 1-7 लढावं लागेल या मॅच मध्ये. 7 धावा या फलकावरती लागल्यात एका गडीच्या मोबदल्यावरती. दोन्ही खेळाडू जर पाहायला गेलं तर विचार मंथन करतायत. धावा रोखल्या जातात गोलंदाजीच्या माध्यमातून. उत्तर कसं द्यावं यावरती इथे मात्र थोडस विचार विनिमय झालाय. हो हो, नक्कीच या चेंडूवरती शॉर्टम पुलला सक्सेसफुल करायचं होतं, परंतु तेवढीशी उंची नव्हती या चेंडूला आणि म्हणूनच या चेंडूवरती एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये आल्या. धावसंख्येचा टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत 9 धावा या फलकावरती लागले जात आहेत. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख तो यूं ही फडफडाते हैं, हौसलों से उडान होती है. हौसले दाखवावी लागतील. ओ हो, इथे जर पाहायला गेला तर बॅट तुटले, बॅट ब्रेक झाल्या, हृदय देखील ब्रेक झालं या खेळाडूचं. कारण का ही बॅट म्हणजे त्याचं लक्ष्मी होती आणि लक्ष्मीने साथ सोडली आहे, परंतु इथे मात्र नशिबाने साथ सोडले नाहीये. पुन्हा एकदा त्या जिद्दीनं उभं राहावं लागेल पार्थ गांधीला.
ही बॅट म्हणजे आपली लक्ष्मी आहे, कारण का लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण तिला पूजतो देखील आणि ती बॅट तुटल्यानंतर एक हृदय तुटावं, एक आपली गर्लफ्रेंड सोडून गेल्यावरती जेवढा त्रास होत नसेल तेवढा त्रास आता मात्र झाला असेल या खेळाडूला. ओहो नक्कीच वेगात टाकलाय, वेगाने इथे मात्र यष्ट्यांचा वेध देखील घेतलाय. काय चेंडू टाकलाय पहा, फलंदाजांच्या काळजावरती वार कशी करावी याचं उत्तर म्हणजे सध्याच्या घडीचा हा चेंडू. जबरदस्त चेंडू सतीश नाचनकरचा पाहायला मिळालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आता मात्र हिटमॅन रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या नावाला कुठेतरी एक साजेशी कामगिरी करावी लागेल या खेळाडूला. रोहित म्हटलं की हिटमॅन, आणि या हिटमॅनला इथे मात्र कामगिरी करावी लागेल. 9 धावा 2 गड्याच्या बोबल्यावरती सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर महत्वाची विकेट आली आहे जय बैरी नाचणी संघासाठी, कारण का त्यांना माहिती आहे शैलेश मध्ये असे खेळाडू कोणत्याही क्षणी मॅच फिरू शकतात. ही ताकद आहे त्याची आणि ती ताकद इथे मात्र रोखली गेली आहे. जबरदस्त चेंडू टाकलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सतीश नाचनकर. सध्याच्या घडीला गेल्या कालच्या दिवसामध्ये ज्याने 6 चेंडूमध्ये 18 धावा रोखल्या होत्या, फक्त 2 धावांचं षटक ज्या खेळाडूने टाकलं होतं ते इथे मात्र सतीश नाचनकर. ओहो बॅटची हलकीशी काढा इथे, ओहो चेल टिपण्याचा प्रयत्न केलाय अक्षय पाटील. यष्टांची भूमिका इथे मात्र निभावताना दिसत आहेत. यष्टी रक्षक आहेत आणि चेल इथे मात्र टिपण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु इथे बरारी तितपत पोहोचली नाहीये. षटक संपलंय. 2 षटकाची सांगतेनंतर 10 धावा फलकावरती एक बिग बॅटल रंगलं जात आहे. 4 षटकांचा खेळ आहे. 2 षटकांचा खेळ संपुष्ट झालाय. आतापर्यंत 10 धावा आल्या आहेत. 5च्या सरासरीने या धावा बनवल्या आहेत. इथून पुढे येणारे 12 चेंडू महत्वाचे आहेत आणि या 12 चेंडूंवरती पार्थ गांधीला शिलेदाराप्रमाणे लढावं लागेल. पहिल्या 2 षटकामध्ये बनवले गेले 12 चेंडू मध्ये फक्त 10 धावा. रफ्तार धीमी सही, उडान जरूर लंबी रखनी चाहिए. सुरुवात कासवाच्या गतीने का होईना, परंतु इथे मात्र या गतीला थोडस वाढवावं लागेल, कारण का ही शर्यत आपल्याला जिंकायची आहे. उंबरठ्यावरती आलोय जगत जे त्याच्या, इथून पुढे माघार घ्यायची नाहीये. इथून पुढे आपल्याला पुढे जायचं आहे. आणि इथे जर पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवरती निखिलला देखील पाहतोय. निखिल सारंग गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी राहते आहे. निखिलच्या विरोधात इथे मात्र पार्थ गांधी. हे बिग बॅटल पुन्हा एकदा रंगतंय. निखिलला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल. किस्मत मोदका देते लेकिन मेहनत चौका देते. ओ या चेंडूवरती जबरदस्त चेंडू टाकलाय. हुक करायचा जरूर होता आणि या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा जरूर होता. संपर्क नाहीये. ओहो या चेंडूवरती पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर पंचाची दोन्ही आज समांतर पाहायला मिळतात. म्हणजेच एक्स्ट्रा धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 12 धावा फलकावरती लागलेत. हे 3रं षटक या धावसंख्येला कुठेतरी आकार द्यावा लागेल. ओहो नक्कीच चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर धावा रोखल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी आहे आणि यष्टीरक्षकाची भूमिका त्याहून चांगली पाहायला मिळते. धावा रोखल्यात आतापर्यंत फक्त 12 धावा. कुठेतरी जर पाहायला गेलं तर धावांचा विदर्भ झालाय, म्हणजेच धावांचा दुष्काळ आहे.
ओहो या चेंडूला लीव केलं आणि पुन्हा एकदा पंचांनी इशारा दिलाय एक्स्ट्रा धावीचा. एक्स्ट्रा धाव सातत्याने प्रयत्न करतायत बॉडीवरती टाकायचा आणि त्यामध्ये थोडस जर पाहायला गेलं ती रणनीती फसताना पाहायला मिळते. ओहो वेगात टाकलाय तेवढाच वेगात फटका देखील खेळलाय. धावा किती आहे पूर्णपणे 6. पूर्ण विराम भेटला या फटक्याला. जबरदस्त फटका इथे मात्र पाहायला मिळालाय. या फटक्यासाठी एकच म्हणेन उम्र थका नहीं सकती टोकरे गिरा नहीं सकती. उम्र थका नहीं सकती टोकरे गिरा नहीं सकती. अगर जिद हो जीतने की परिस्थितियां कितनी भी मुश्किल क्यों न हो हरा नहीं सकती. परिस्थितीशी मात करावी लागेल झगडावं लागेल. ओ पुन्हा एकदा जबरदस्त फटका. वाह काय टायमिंग आहे. अव्वल बॅटिंग तर टाळ्या होऊन जाऊ दे. छोटा पॅकेट बडा धमाका पार्थ गांधी. निखिल सारंगच्या विरोधात आज मात्र आक्रमण चढवलं जात आहे. आज या खेळाडूची दृष्ट काढावी लागेल कारण का आजच्या दिवसामध्ये काहीच या खेळाडूच्या बाबतीत चांगलं घडत नाहीये. परंतु मित्र हार मानू नकोस. जर हार मानलीस तर मात्र उद्ध्वस्त होशील. आपल्याला उद्ध्वस्त व्हायचं नाहीये. आपल्याला पुन्हा एकदा नव्या जोमानं तयार व्हायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला लढायचं देखील आहे. जे मनातून हार मानतात ते कधीच यशस्वी होत नाहीत. मनातून हार मानायची नाहीये लढायचं देखील आहे आणि याच पराभवाच्या भीतीला आपल्याला हरवायचं देखील आहे. 25वा फटकावरती लागले जात आहेत. निखिल सारंग साठी एकच म्हणेन कभी हार ना मानने की आदत एक दिन बड़ी जीत दिलाती है. ती जीत हवी असेल तर हार मारून चालणार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 25 धावा या फलकावरती. 25वा फलकावरती तोंडगाड्याच्या मोबदल्यावरती थोडस अक्षय पाटीलने कानमंत्र दिलाय. तो कानमंत्र काय आहे तो देखील पाहावं लागेल. या चेंडूवरती पाहायला मिळेल तो कानमंत्र. परंतु सध्याच्या घडीला बॅट्समन पार्थ गांधीचं देखील कौतुक करावं लागेल. ओहो या चेंडूवरती जबरदस्त चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय. वेग आहे चेंडूची अचूकता आहे आणि एक धावा देखील आहे. एकेरी धाव धावसंख्या 26 26 धावा. ओहो नक्कीच ब्रॉकलचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि या चेंडूवरती एकेरी धाव आल्या म्हणजेच 3 षटकांचा सामना इथे मात्र संपुष्टात आणि या 3 षटकामध्ये बनवल्या गेल्या 27 धावा. शेवटचे 6 चेंडू अजून देखील निर्णायक आहेत आणि त्या 6 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील आणि रोखल्या जातील या प्रश्नासाठी आपण जातोय एक मूड रिफ्रेश करण्यासाठी डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. ओ टू डीजे. धावसंख्येचा जर विचार केला तर 27वा फलकावरती लागल्या जात आहेत. पानी में गिरने से जान नहीं जाती. जान तब जाती है जब तैरना नहीं आता. प्रयत्न हे सर्वांवरचा रामबाण उपाय आहे आणि ते उपाय घेऊन गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश सोनार. ओहो या चेंडूवरती बिगेट केलाय. फटका तर खेळलाय. हो प्रयत्न केला गेलाय. या चेंडूवरती प्रयत्न राहिले परंतु या प्रयत्नांसाठी मित्रांनो टाळ्या व्हायला काही हरकत नाही आहे. जबरदस्त प्रयत्न केला. सतीश नाचनकर झेलचा प्रयत्न जरूर करत होते परंतु त्या प्रयत्नामध्ये जर पाहायला गेलं तर धावा 6 मिळाल्यात. जो प्रयत्न फलंदाजाने धावा बनवण्यासाठी केलाय तो प्रयत्न इथे मात्र यशस्वी देखील ठरलाय. 6 धावांसाठी फटका आलाय. प्रथमेश सोनारच्या विरोधात आक्रमण झालेत. ओहो ब्लोकलचा चेंडू खोदून काढलाय. ब्रह्मास्त्र होतं आणि या ब्रह्मास्त्रावरती एकच उत्तर हेलिकॉप्टर आणि त्या हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. ओहो इथे मिस जस्ट आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट. चित्त्याची चपाई दाखवली आणि या चपाईमध्ये 2 धावा देखील संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत 35 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत.
मेहनत ही बुरे वक्त में लढणे का हथियार आहे. जर वेळ खराब असेल तर आता मात्र लढावं लागेल. लढणं एकमेव उपाय आहे आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि ते लढावं लागेल या मॅच मध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 35. ओहो जबरदस्त फटका. या चेंडूवरती उंची आहे जरूर परंतु आणि या चेंडूवरती विकेट देखील आहे. योग्य ती लांबी देतात आली नाहीये आणि म्हणूनच ही विकेट आली आहे. पार गांधी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या पार गांधी साठी देखील होऊन जाऊ द्या कारण का संघ अडचणीत होता आणि तेव्हा या खेळाडूने एक जबरदस्त बॅटिंग केली आहे. 14 चेंडू मध्ये 28 धावा दुप्पट परिश्रम घेतले आणि म्हणूनच संघ सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये आहे. 35 धावा 3 विकेट. मैदानाच्या आतमध्ये लेजंड ऑफ रत्नागिरी रत्नागिरी टेनिस क्रिकेट विश्वाचा असा एक खेळाडू ज्याच्या माध्यमातून खूप सारे खेळाडू घडले देखील आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर ज्या खेळाडूचा लेदर बॉल क्रिकेट मध्ये हातखंडा राहिलाय असा एक जबरदस्त बॅटर प्रवीण पवार मैदानाच्या आतमध्ये. युवा स्पोर्ट्स ओनर प्रवीण पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक प्रतिष्ठित नाव आणि त्या नावाला कुठेतरी इथे एक चांगलासा खेळ दाखवावा लागेल. प्रवीण पवार ज्यासाठी ओळखले जातात ती खेळी कुठेतरी करावी लागेल. ज्यांच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू घडले असं हे व्यक्तिमत्व. ओहो फुलटॉस आहे. फुलटॉस वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवलंय. तोपर्यंत डीपला प्रोटेक्शन दिलं गेलंय. तोपर्यंत धावा मिळतील फक्त आणि फक्त एक धाव. एकेरी धावाने धावसंख्येचं टोटल 36 धावा या फलकावरती लागल्या जातात. म्हणजे जिंकण्यासाठी अजून एक टार्गेट ठेवण्यासाठी अजून देखील आपल्याकडे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवरती आपण जास्तीत जास्त टार्गेट ठेवू शकता. पाहायचं कशा प्रकारे आक्रमण चढवलं जाईल. ओहो नक्कीच या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक आहे. मिडल ऑफ दी बॅट नाहीये आणि म्हणूनच या चेंडूवरती फक्त एकेरी धावाने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 37 धावा फलकावरती. या धावा सफिशियंट आहेत का हे देखील पाहावं लागेल. दुसऱ्या इनिंग मध्ये त्याचं उत्तर मिळेल जरूर परंतु सध्याच्या घडीला अजून एक चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय आणि काय बिघडतंय कुठेही जाऊ नका. आपण लगेच देतोय आपल्या भेटीला. ओहो फुलटॉस आहे. फुलटॉस म्हटलं की लॉसच आहे आणि तो लॉस शेवटच्या चेंडूवरती तो आलाय का विजयाचा षटकार हे देखील पाहावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती प्रवीण पवारच्या बॅट मधून इथे मात्र 6 धावेचा तो वार. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार या षटकाराने टोटल इथे मात्र उभारला गेलाय तब्बल 43 धावा फलकावरती. 44 धावांचं उद्दिष्ट आहे. या 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे 24 चेंडू आहेत. या 44 धावा आपल्याला 24 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. चेंडू आणि रन मधील अंतर हे 20 धावांचं आहे. ते कॅल्क्युलेशनने इथे मात्र पार करावं लागेल. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल दुसऱ्या इनिंग मध्ये. तोपर्यंत आपण थोडीशी विश्रांती घेतोय आणि देतोय एक संधी डीजे मास्टरांना एक सुमधुर गाण्याची. ओटो डीजे.
एका बाजूला राम जानकी तर दुसऱ्या बाजूला जय बैरी अर्चरीचा संघ. दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघातील खेळाडू हे एकाच संघातून खेळत असाल और रत्नागिरी हा त्यांचा व्यावसायिक संघ आहे. त्या संघातून खेळणारे हे खेळाडू आज मात्र एकमेकांच्या विरोधात द्वंद्व खेळताना पाहायला मिळतील. या द्वंद्वामध्ये कोण जिंकणार यासाठी इथे मात्र उत्सुकता देखील आहे. प्रेक्षकांमध्ये ती उत्सुकता दाटून येते. ती उत्सुकता आपण अशीच ताणून ठेवतोय. परंतु या मॅच कडे आपण पुन्हा एकदा वळतोय. एका बाजूला जय भैरी नाचणे तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी. स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी संघाने बनवल्या 43 धावा 44 धावांचं उद्दिष्टांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे आणि तो पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश सोनार आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओमकार घाडी ज्याने कालच्या दिवसामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती असा खेळाडू ओमकार घाडी ज्याची चर्चा कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली होती तोच ओमकार घाडी आणि त्याचबरोबर प्रथमेश सोनार दोन प्रमुख खेळाडू आणि त्यांना रोखण्याची जबाबदारी पार्थ गांधीच्या खांद्यांवरती इथे मात्र पाहायला मिळते. 44 धावा रोखायच्या आहेत. अभी मंजिल दूर है रुकना नहीं है. अभी मंजिल दूर है रुकना नहीं है. आएगी मुश्किल हजार झुकना नहीं है. मुश्किल परिस्थिती येतील परंतु या मुश्किल परिस्थितीला हरवायचं आहे आणि याच स्पर्धेचं टायटल मिळवण्यासाठी एक पाऊल इथे मात्र पुढे टाकायचं आहे आणि ते पाऊल कोणाच्या माध्यमातून टाकलं जाईल हे देखील पाहावं लागेल. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी मित्रांनो होऊन जाऊ द्या. एका बाजूला जय भैरी राहते तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी. सामन्याला सुरुवात 44 धावा रोखायच्या आहेत. पहिला चेंडू पार्थ गांधी सज्ज झालाय. काउंटडाऊन सुरू झालाय. पहिला चेंडू स्वीट मारा म्हणजेच श्री गणेशा हा एक्स्ट्रा धावेने झालाय. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा पार्थला इथे मात्र धावा रोखायच्या असतील तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. अपोजिट संघाकडे कोण आहे विचार न करायचा आहे. आपण कोण आहोत याचा विचार करायचा आहे. हो नक्कीच वेगात टाकलाय परंतु या वेगात पुन्हा एकदा अचूकता नाहीये. वाईट +1 एकूण 2 धावा. मी सांगितलं अजित अचूकता महत्वाची आहे आणि ती अचूकता दाखवावी लागेल. मित्रांनो लक्षात ठेवा संयमाने चालणारी माणसं ही नेहमीच यशाच्या मुक्कामी पोहोचत असतात. संयम राखावा लागेल. थोडस वेळ घ्यावा लागेल स्वतःला आणि त्यानंतर अचूकता इथे मात्र दाखवावी लागेल. ओ या चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न. ओमकार घाडी कुठेतरी अडचणीत आहेत का आहेत आणि ओमकारची विकेट आली आहे. ती महत्वाची विकेट पार्थ गांधीने जबाबदारी घेतली आणि जबाबदारी पार पाडली देखील. तीन धावा एका गाड्याच्या मोबदल्यावरती या धावा एक्स्ट्रा धावेने आल्या आहेत आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अक्षय पाटीलला एकच सांगेन कभी वक्त मिले तो तराश ना खुद को. कभी वक्त मिले तो तराश ना खुद को. जीने का हौसला तुझमें ही नजर आएगा. तुझ्यामध्ये ती क्षमता आहे आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्याची आणि ती क्षमता कुठेतरी अक्षय पाटीलला दाखवावी लागेल. या मॅच मध्ये 3 धावा झाल्या आहेत. अजून 41 बनवायचे आहेत परंतु दुसऱ्या बाजूला पार्थ देखील सांगतोय माझ्यामध्ये क्षमता आहे रोखणार मी कारण का मला जगत जितवायचं आहे चॅम्पियन व्हायचं आहे. ओहो पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुलला सक्सेसफुल करायचं होतं. एक्स्ट्रा धावा या एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखावे लागतील. पार्थला जेव्हा जेव्हा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली तेव्हा तेव्हा या गोलंदाजाने फलंदाजांना अडचणीमध्ये आणलंय देखील. हो नक्की चांगला चेंडू. चेंडू जर पाहायला गेला तर
अक्षय पाटीलची परीक्षा घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. थोडस दूर वरून टाकलाय हा चेंडू, बॉडी पासून थोडासा दूर टाकलाय आणि म्हणूनच या चेंडूवरती धावा नाहीये. ओहो, या चेंडूवरती कार्यक्रम केलाय, रडार मध्ये आलाय, कार्यक्रम केलाय. 6 धावेसाठी फटका खेळला गेलाय. अक्षय पाटील ऑन फायर. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेला तर चांगला फटका खेळला गेला. मिड ऑफच्या दिशेने हा फटका केल्यानंतर एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये आल्या. धावसंख्येचा जर विचार केला तर दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला जातोय. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 11 धावा या फटकावरती लागल्या जात आहेत. ओहो, प्रथमेश सोनार साठी हा चेंडू थोडासा जर पाहायला गेला तर वेगात टाकलाय आणि वेगाबरोबर थोडासा हलकासा बाउन्स देखील पाहायला मिळालाय आणि म्हणूनच धावा रोखल्या गेल्यात. धावसंख्या 11च्या घरामध्ये विसावल्या. अजून देखील शेवटचा चेंडू शिल्लक असेल याच षटकातील शेवटचा चेंडू आहे. ओहो, नक्कीच चेंज ऑफ पेस परिवर्तन, परंतु या परिवर्तनामध्ये एक्स्ट्रा धावा. नक्कीच प्रयत्न चांगला होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये तो टप्पा कुठेतरी विसरलेत आणि म्हणूनच एक्स्ट्रा धावा. धावसंख्या आतापर्यंत 12 धावा. हा चेंडू जर मिडल स्टंप वरती टाकला असता तर कुठेतरी अडचणीत आली असती. ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय. प्रवीण पवार जेल खाली, जेल टिपला गेलाय. प्रथमेश सोनार बॅक टू द पॅव्हलियन गेले. या मॅच मध्ये स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी स्वराज्य टिकवण्यासाठी भरपूर मेहनत घेतोय आणि ही लढाई देखील खेळतोय. डीजे बारा धावा दोन गड्याच्या मोबदल्यावरती धावा या पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या आहेत. अशाच प्रकारे बॅटिंग करायची आपल्याला. 12-48 या सरासरीने जर आपण धावा बनवल्या तर आपण त्या टार्गेट पर्यंत पोहोचताय जरूर आणि म्हणूनच कुठेतरी संयमाने खेळ करावा लागेल. परंतु आव्हान सोपं नाही आहे, कारण का गोलंदाजीसाठी शैलेश मधने आले. धावा रोखण्यासाठी एक लेदर बॉलचा जबरदस्त खेळाडू शैलेश मधने. ओहो, या चेंडूवरती बॅटच्या रडार मध्ये टाकलाय, परंतु धावा मिळतील डिक्लेअर स्वरूपामध्ये. एकच धाव, एकेरी धाव आल्या. धावसंख्येचा जर विचार केला तर 13 धावा या फटकावरती लागल्या जात आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक जगत जेता हा एकेकाळी स्पर्धक होता, ज्याने परिस्थिती पुढे नकार दिला होता. परिस्थिती बिकट आहे, परंतु मार्ग काढायचा आहे. ओहो, नक्की चांगला चेंडू आहे. थोडस जर पाहायला गेला तर जेवढी उंची फलंदाजाला अपेक्षित होती ती चेंडूने गाठली नाहीये आणि म्हणूनच हा चेंडू जर पाहायला गेला तर थोडासा परीक्षा घेणारा ठरलाय. ही खासियत आहे या गोलंदाजाची आणि ती खासियत दाखवली आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलंय. ओहो, पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा धावा डिक्लेअर स्वरूपामध्ये या धावा मिळत आहेत. डिलिब्रेट झालेत आणि म्हणूनच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर धावा नाहीयेत. शॉर्ट जर अटेम्प्ट केला असता तर जरूर या धावा आल्या असत्या. शॉर्ट अटेम्प्ट नाही केल्या आपण आणि म्हणूनच धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेल्यात. ओहो, जबरदस्त चेंडू टाकला जातो. वेगात टाकलाय, वेगाची ती अचूकता पाहायला मिळाली आणि म्हणूनच धावा रोखल्या जात आहेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाल्या. धावसंख्या 13 धावा फटकावरती लागल्या जात आहेत.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दिवस सर इथे ही मॅच पाहतात आणि दिवस सरांचे इथे मात्र हे शिष्य आहेत शैलेश मधने. हो नक्कीच वेगात टाकलाय आणि या चेंडूवरती धाव आहे. एकेरी धाव आली. एकेरी धावाने धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 14 धावा या धावफलकावरती. धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. म्हणजे अजून देखील जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी खूप साऱ्या धावा हव्यात. जवळजवळ 30 धावा हव्यात. अजून देखील 30 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 13 चेंडूमध्ये या धावा बनवायच्या आहेत. हो नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु या चेंडूवरती थोडासा बाउन्स आहे आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा आहेत. एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखावे लागतील, कारण का आतापर्यंत जर पाहायला गेलं तर फलंदाच्या बॅटमधून तितक्याशा धावा नाही आल्या आहेत, एक्स्ट्रा धावा आल्या आहेत. आणि म्हणूनच कुठेतरी जर पाहायला गेलं तर जय भैरी नाचणे संघ एक एक धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडतोय देखील. धावसंख्या धावून पोहोचले 15, म्हणजेच अजून देखील 29 धावा या 13 चेंडू मध्ये बनवायचे देखील आहेत. 13 चेंडू 29 धावा. हो नक्कीच चांगला चेंडू डिलिव्हर केला. या चेंडूवरती शैलेश सांगतायत आपण एक चूक केली का, आपण एक चूक जरूर केली आहे, कारण का बॅटची हलकीशी कडा लागली होती आणि एक संधी निर्माण झाली होती. अक्षरने इथे मात्र जीवदान दिले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यावरती. येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. बारा चेंडू मध्ये अजून देखील 29 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती अनुज सज्ज झालेत. अजून एक लेदर बॉल क्रिकेट खेळणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेदर बॉल क्रिकेट सातत्याने जर पाहायला गेलं तर रत्नागिरी परिसरामध्ये चांगल्या प्रकारे खेळलं जातं आणि चांगलं क्रिकेट खेळल्यानंतर एक चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला मिळाला आहे आणि त्याच प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सिद्ध करायचं देखील आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, कठीण काळामध्ये हार मानू नका, कारण सुंदर गोष्टी ह्या संघर्षातूनच निर्माण होत असतात. ओहो या चेंडूवरती बिगेट केलाय, संघर्ष केलाय स्वतःला सिद्ध करण्याचा. या खेळाडूने ही मॅच जिंकली तर नक्कीच आज या खेळाडूचा बोलबाला होणार, कारण का आजचा दिवस या खेळाडूचा नव्हता, परंतु तो दिवस आज मात्र बदलावा लागेल या खेळाडूला. आज या खेळाडूला आपली किंमत वाढवावी लागेल, कारण का या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे, परंतु हीच ती वेळ आहे स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करून देण्याची. निखिल सारंग आज पुन्हा एकदा ती पालशेची खेळी आठव आणि पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध देखील कर, कारण का आपल्या संघाला आज जगत जेता व्हायचा देखील आहे आणि त्यासाठी एक पाऊल पुढे देखील टाकायचं आहे. शैलेश पुन्हा एकदा चक्र रस्त्यावर पाहिजे. शैलेशने आता मात्र कशा प्रकारे प्लॅन केलाय आणि इथे एक कान मंत्र जरूर दिला जातोय पार्थ आणि शैलेशच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय एक युवा टॅलेंटेड गोलंदाज अनुज देखील आपण हार मानायचे नाहीये या मॅच मध्ये. ओहो वेगात टाकलाय वेगाने बीट केलं जात आहे आणि धावा देखील रोखल्या जात आहेत. धावसंख्येचा जर विचार केला तर 21 धावा फरकामध्ये, म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 10 चेंडूमध्ये 23 ची गरज आहे. बिगिट केलाय, फटका तर केलाय जरूर. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटक्याला सजवला गेलाय. डीपला प्रोटेक्शन आहे तोपर्यंत एक धाव संघाच्या खात्यामध्ये. 22 धावा फटकावरती लागल्या जात आहेत. बरेच लोक सुरुवात करण्यापूर्वीच अपयशी ठरतात, कारण का ते यशस्वी होऊ शकतात यावरती त्यांचा विश्वास नसतो. स्वतःवरती जर विश्वास असेल आपण जिंकू शकतो तर मात्र आता स्वतःला सिद्ध देखील करावं लागेल. कशा प्रकारे चेंडू येत आहेत ते वाचावे लागतील. वाचलात तर वाचाल.
ओहो वेगात टाकलाय, या चेंडूला वाचता आलं नाहीये. मी म्हटलं देखील आहे वाचाल तरच वाचाल, या चेंडूला वाचता आलं नाहीये आणि म्हणूनच ही रनआउटची विकेट आली आहे. अक्षय पाटीलला माघारी जावं लागतंय. चला नंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळतील, ती म्हणजेच एका बाजूला पाहायला मिळतील ती म्हणजेच राम जानकी संघ, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतील जय भैरी अर्चरी संघ. दोन बलाढ्य संघ यानंतर पाहायला मिळतील एकमेकांच्या विरोधात. परंतु सध्याच्या घडीला दोन्ही संघ सेमी फायनलच्या द्वारापर्यंत पोहोचले, परंतु एक जगज्जेता होण्यासाठी एक पाऊल इथे मात्र दूर टाकायचं आहे आणि त्यासाठी जय भैरी नाचणे आणि स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी दोन्ही संघर्ष करत आहेत. त्या संघर्षामध्ये विजय कोणाच्या पत्नी हे देखील पाहावं लागेल. सध्याच्या घडीला जय भैरी नाचणे संघ 23 धावा 3 गड्याच्या मोबदल्यावरती अडकलाय. अजून देखील या संघाला जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 24 धावा झालेत, म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील या संघाला 7 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. 7 चेंडू 20 धावा, नक्कीच अजून देखील काही होऊ शकतं. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. 7 चेंडू महत्वाचे आहेत. 7 म्हणजे 1-7 आणि 1-7 लढावं लागेल या मॅच मध्ये. निखिलला ती संधी आहे हिरो बनण्याची. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. इथे जर पाहायला गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका केल्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये आली आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 25 धावा फटकावरती लागले आहेत. येणारे 6 चेंडू महत्वाचे आहेत. 6 चेंडू मध्ये 19 धावा रोखायच्या आहेत आणि बनवायच्या देखील आहेत. आपण थोडस जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. ओटू डीजे धावा फटकावरती लागले जात आहेत. शेवटचे 6 चेंडू, या 6 चेंडूंवरती करणार फायनल मध्ये प्रवेश कोण करणार. 6 चेंडू 19 धावा बनवायच्या देखील आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. हे 6 चेंडू महत्वाचे आहेत. ओहो बिगिट खेळलाय. वा काय फटका खेळलाय. टायमिंग प्रॉपर. 6 धावेसाठी फटका जबरदस्त आलाय. एक वर जबरदस्त षटकार 6 धावांसाठी. हे गाणं ऐकल्यानंतर सोनमताईंच्या चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळालं, कारण का याच गाण्यावरती त्यांचे मिलियन्सच्या वरती फॉलोअर्स वाढले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सोनमताईंसाठी देखील. जबरदस्त डान्स या गाण्यामध्ये पाहायला मिळाला होता.
धावसंख्या आता मात्र जर पाहायला गेलं तर 31 वरती फ्लाय होते. ओहो फटका तर गेलाय, अडचणीमध्ये वाढ झाली आहे. वाढ झाले का? हो वाढ झाले. निखिल सारंगचा तो फटका घात करून गेलाय. निखिल सारंगला बाद करून गेलाय. चला फास्ट खेळायचंय, चला वेळ घालवायचा नाहीये, चला स्पीडअप करायचंय. न्यू बाटल मैदानाच्या आतमध्ये लवकर दाखल व्हायचं, कारण का अजून एक सेमी फायनलचा सामना खेळवायचा आणि त्यानंतर फायनलचा सामना देखील खेळायचा आहे. त्यामुळे प्लीज उशीर करायचा नाहीये. 31 धावा झाल्यात. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि या 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची देखील गरज आहे. 4 चेंडू 13 धावा. मित्रांनो कोणीतरी म्हटलं देखील आहे, काही रस्ते आपल्यासाठी थांबलेले असतात, आपल्या नंतर ते बंद देखील होतात, पण ते धाडस आपल्यालाच करावं लागतं. नशीब पण धाडसीच लोकांचा साथ देतं. आज ते धाडस करावं लागेल. या येणाऱ्या 4 चेंडूंवरती 13 धावा बनवायच्या असतील तर धाडस करावं लागेल. त्या धावा बनवण्याची क्षमता सतीश नाचनकर देखील आहे आणि त्या धावा बनवण्याची क्षमता ही जर पाहायला गेली तर ही क्षमता योगेश शेट्टीकडे देखील आहे. या खेळाडूने जर पाहायला गेलं तर या आधी असे कारनामे खूप वेळा केलेत और रत्नागिरी संघासाठी देखील आणि रत्नागिरीच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हा जर पाहायला गेलं तर जबरदस्त बॅटर आहे. ओहो बिगिट फटका, वा पोलिसी दणका, चेंडू फरार, 6 धावांसाठी वार, षटकार. मात्र जर पाहायला गेला तर जिंकण्यासाठी गरज आहे येणारे 3 चेंडू आणि या 3 चेंडू मध्ये 7 धाव्यांची गरज. 3 चेंडू 7 धाव्याची गरज आहे. एक मोठा फटका विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला नेऊन देऊ शकतो, परंतु एक झालेली चूक आपल्याला पराभवाच्या छायेमध्ये देखील ढकलून देऊ शकते. चूक होणार की बरोबर निशाणा साधला जाईल हे देखील पाहावं लागेल. ते 3 चेंडू दोघांचंही अस्तित्व ठरवणार आहेत. हे 3 चेंडू महत्वाचे देखील आहेत. या समर्थ चषकामध्ये जर आपल्याला फायनल मध्ये प्रवेश ताकद करायचा आहे तर हे युद्ध आपल्याला जिंकावं लागेल आणि हे युद्ध जिंकण्यासाठी ही लढाई आपल्याला खेळावीच लागेल. पुन्हा एकदा इतिहास रचण्याची संधी आहे. 3 चेंडू मध्ये 7 धावा रोखण्यासाठी देखील सज्ज झाल्यात आणि धावा बनवण्यासाठी देखील सज्ज झालेत. 3 चेंडू 7 धावा. मित्रांनो लक्षात ठेवा, राखेतूनच भरारी घेण्याची प्रेरणा घेणं देखील गरजेचं आहे. ओहो काय फटका गेलाय. मी आधीच सांगितलं होतं या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. पोलीस आले आणि पोलिसांनी तो पोलिसी दणका दिलाय. योगेश शेट्टीची बॅटिंग आवडली का? टाळ्या होऊन जाऊ द्या. याने सांगितलंय टायगर अजून मेलेला नाहीये, टायगर जिंदा आहे मेरे दोस्त. मित्रांनो कोणीतरी म्हटलं देखील आहे, आपण एवढी उंची गाठायची असेल तर जमिनीत खोल मुळं रुतवावी लागतात आणि तो पाया रचला गेला. निखिल सारंगच्या माध्यमातून विश्वास दिला गेला की आपण ही मॅच जिंकू शकतो आणि त्याच विश्वासाच्या इमारतीवरती आज पुन्हा एकदा जय बैरी नाचणे संघ बैरी बुवाच्या आशीर्वादाने आज पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आहेत, एकेरी धावा बनवायच्या आहेत. 2 चेंडू 1 धाव. मॅच आवडले का मित्रांनो? तर टाळ्या होऊ जाऊ दे दोन्ही संघासाठी. दोन चेंडूवर एका धावेची गरज आहे. योगेश शेट्टी कमालीची बॅटिंग करताना पाहायला मिळतोय.
यावेळेस वेगात टाकला होता, वन बाउन्सचा इशारा पंचांचा. डॉट बॉल आलाय. आता समीकरण बदललंय. एक चेंडू आणि या एका चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण सार्थक म्हणतोय मी अजून हरलेलो नाहीये. एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. सार्थक देसाईचा हा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मॅच मध्ये जीव निर्माण केलाय, पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. एक बॉल एक ची आवश्यकता. एक चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा, हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना इथे मात्र पाहायला मिळतोय. एक चेंडू एका धावेची गरज आहे. विजयाचा शिल्पकार ड्रोन हे देखील पाहावं लागेल. जर सामना टाय झाला तर काय? कंपल्सरी चेस. ओके, कंपल्सरी चेस म्हणजे एक धाव ही आपल्याला कंपल्सरी बनवायची देखील आहे. एक चेंडू एक धाव. ओहो, या चेंडूवरती शक्ती नाही तर युक्ती दाखवली आणि याच युक्तीच्या जोरावरती आज जय भैरी नाचणे संघ हा विजयाचा आनंद करताना दिसतोय. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या निखिल सारंगसाठी देखील होऊन जाऊ द्या. मित्रांनो, जोरदार टाळ्या निखिल सारंगसाठी देखील होऊन जाऊ द्या. चला मैदानाच्या बाहेर यायचं. दोन्ही